नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आपण आत्ता आहोत गुहागर येथे श्री दुर्गादेवी देवस्थान, जी आमची कुलदेवता आहे. आणि इथे काल नवचंडी झाली. आज आम्ही बोडण भरण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आता हा कोकणस्थ ब्राह्मणांचा एक युनिक असा प्रकार आहे. देशस्थांचा हा प्रकार नसतो, त्यांच्यात ते गोंधळ घालतात. कोकणस्थ ब्राह्मणांच्यात खास करून यजुर्वेदी त्यांच्यामध्ये हा बोडण हा प्रकार आहे. यजुर्वेदांचा जो ब्रह्मकर्म नावाचा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये याला मोठन मेरुतंत्र असं म्हटलेलं आहे आणि त्याची कारिका दिलेली आहे. देवीला पंचामृत स्नान घालून पंचपक्वान्नांचं भोजन करायला लावून देवीला त्या पंचामृतामध्ये खेळवणं म्हणजे बोडण. तर आमच्याकडे काही घराण्यांमध्ये दरवर्षीचं बोडण असतं आणि आमच्याकडे हे कार्याचं बोडण असतं. म्हणजे आता आम्हाला नातू झाला आहे, त्यामुळे त्यानिमित्ताने आम्ही हे बोडण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आमच्या देवीच्या ठिकाणी. तर चला, हा एक युनिक असा प्रकार आपण बघूया. हे दुर्गादेवी मंदिर आमचं पाठच्या बाजूने घेतलेलं आहे आणि हा संपूर्ण निसर्ग, हे खरे भक्तनिवास, हे संपूर्ण निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हे आमचं देवस्थान आहे. पाऊस धरला आहे पण पडत नाही आहे. आता इकडे रिसॉर्ट्स व्हायला लागलेली आहेत. हे बघा, एक झालं इकडे, इथेही झालेलं आहे. आणि हे आमचं देवीचं देऊळ. आज आमच्या बोडणानिमित्ताने इथे दागिने देवीसाठी, परत देवीच्या आरतीला दिवे, पाटा वरवंटा वगैरे सगळं या सवाष्णी बनवत आहेत. सारं काही, कानातले, बांगड्या, वेणी, असे सगळे पिठाचे हे अलंकार बनवलेले आहेत. हे सगळं देवीला अर्पण करणार बोडण भरताना. ही स्पेशल रांगोळी आहे. ही बोडणासाठी खास अशी ही रांगोळी, याच्यावरती बोडणाचा मांड ठेवून त्याच्यावर देवीची पूजा केली जाते. ही स्पेशल रांगोळी आहे. बोडण काढवायला त्या सवाष्णी आणि कुमारिका येतात. त्यांचे दूध पाणी घालून पूजन करून त्यांना आत घ्यायची पद्धत आहे. त्यानुसार इकडे बघा. हो मॅडम, कुमारिकेच्या पायावरती पाणी घालतलंय, दूध पाणी घालून त्यांना आत घेत आहेत. दूध घातलं, आता पाणी घालायचं. या परातीमध्ये देवी ठेवून तिला हे सगळे अलंकारांनी वगैरे पूजा करून नैवेद्य वगैरे दाखवून ते बोडण कालवलं जातं. सवाष्णी, यजमानी आणि कुमारिका अशा सगळ्या मिळून पंचामृत घालून हे बोडण कालवतात. औक्षण करून चालू आहे. औक्षण करणं चालू आहे. इकडे बघा, नमस्कार करा दिव्याला. तिघींनी नमस्कार करा. छान छान. आता जाऊन बसा. दादा सांगेल तिथे. नंतर जेवायला दोघे एकत्र बसले.
असू दे, हा. जेवायला एकत्र बसते. इकडे बघायला ना. चला बोरणाला सुरुवात झाली. सर्वात प्रथम गणेश पूजन केलं जात आहे. रानडे वहिनी, जोशी वहिनी, जरा बाजूला. पाणी सोडायचं नाही का विड्यावर? वर आता विड्यावर या सविता अन्नपूर्णा घेऊ. आणि ह्या त्यांच्या सहायिका सौ मधुरा. सांगा का कुठे पंचामृती पूजा चालू आहे. हे दूध घालतायत. शुद्धोदक दही घातलेलं आहे. तूप घातलेलं आहे. आणि मध घातलेलं आहे. अमृताने नाव माकू घातलं जात आहे. प्रथम दूध घालतायत. जरा इकडे बोललं झालंय सगळं. हा, तुम्ही थोडे या. हा, बस. चल, तू बाजूला सरक. आता वहिनी देवी हातात घ्या. हो. आणि तिला ह्याच्यात माहिती आहे ह्याच्यात खेळ हो. सांगा मग मी घालते. सगळं घाला. हॅलो या संसारी श्रमदोखारी प्राणी भवचिंता रात्रंदिन मी कष्ट सोशिले सौख्यमुळी नाही तव सेवेया अंतरलोभी म्हणून शिक्षाही रोग कष्ट दुःखदैन्य हे लागले पाठी मध घाल मध. सारे क्रळी कृपा दृष्टी काम क्रोध हे दैत्य मातले छळती मज पार रगडून पाया तनयांचा करी संहार प्रपंचाचे ओझे वाहिले कष्टे अवराती तुझ्या कृपेण वाया गेले मज कळले अंती म्हणून अंबे पदर पसरलो धावजनी आता विनम्र भावी आई देवी तो तव चरणी माता अष्टपुत्र नाम तुमचे शोभतसे ब्रह्मा बालके आम्ही तुमची सांभाळी ब्रह्मा तव स्वरूपाचा महिमा गाता पावसी आम्हाला सकल मनोरथ पुरवली आमचे देवी सौख्याला पाप्य मंगल अपराधी काय करू आता पतित पावने तुझा म्हणतो मग कैसी चिंता दास तुझा मी करी प्रार्थना जोडून या कर विसरण व्हावा तव चरणाचा हाची देई वर हो हो वा वा लाईट आली. आजोबा आणि नातू बोलून बघतायत. आता विचार तुला काय हवं आहे? हात कर पुढे घालते ना. हा ताई दोन्ही हात घे
बघ मग बाप्पाला दोन्ही छान हात झालं ये दोन्ही हात दोन्ही घाल. हाताने घाल. ये पुढे हा बस, बस, पुढे. बस. ती ठेवा नंतर. हो, मला त्याला विचारलं तर काय हवं ठेवायला दे. बरं. हे ना माझ्या आजीने शिकवलं होतं मला आहे का लहानपणी. माझ्याजवळ? लिहिलेलं आहे का? हा? लिहिलेलं आहे का? हो लिहिलेलं आहे हा, ते. मग आम्हाला द्या. तर ते मला खूप आवडतं देवीच्या सेवेला तुम्ही आजचा आणलं. दिवस त्याला गोडण कालवणं असं म्हणतात. हो, मी घेतलं. बघा, लिहिलेलंच आहे. लिहिलेलं आहे फोटो काढून घ्या. हा, देवी कुठे देवी आईच्या हातात. मी आठवणी दिली. देवी आजी लिहिलेलंच मला. हातात घेऊन जा. आता नाही घ्यायला. देईन, देईन. मला द्या. जागो जागो मा जागो जागो मा जागो जागो मा जननी जागो जागो मा जागो जागो मा जागो जागो मा जननी हे दुर्गा देवी रणचंडी देवी हे दुर्गा देवी रणचंडी देवी हे शिवनयना जागो मा हे शिवनयना जागो मा हे शिवनयना जागो मा हे शिवनयना जागो मा जागो जगदोधारिणी मा जागो जगदोधारिणी मा जगदोधारिणी माता दुर्गा जगदोधारिणी मा जगदोधारिणी माता दुर्गा जगदोधारिणी मा जगदोधारिणी माता दुर्गा जगदोधारिणी मा. छान छान. म्हणजे बरं वाटते. हा, असं सांग बाळा. तृप्त झाले. सांग बरं. समाधान वाटते. हा. की मी तृप्त आहे असं तृप्त झाली हा? अजून काय हवंय तुला? बाप्पाला सांग बाप्पाला सांग तृप्त झाले. तृप्त झाले असं इकडे बघ हे बाळ इकडे बघ. हे बघ, हे बघ, ते हवं काय सांगताय तुला? ते करतायत तू बोलून ते सगळं ते ऐकून गेला आम्हाला. म्हण ना. मी तृप्त झाले. म्हण नाही झालं. नाही झाली अजून चालू द्या. मग तुला काय हवंय का अजून? तृप्त झालीस ना. दूध हवं दूध हवंय काय हवंय? काय हवंय दूध हवंय दूध. ती दूध प्यायल्यानंतर तृप्त होणार आहे. हा, मग सांगायचा मी तृप्त आहे. हा? बोल. हा, घ्या. आता देवीला दूध हवंय. देवीला दे. देवीला दे. हा. दूध घातलंय. तिला दे दे तिला. हो. पहिलीला दे ना. आता दे. घे ना. असं असं कर आता दे. आणि म्हण आता. तृप्त आहे. नाही? अजून तृप्त नाहीये ती देवी. आता त्याच्यासाठी आपल्याला तुम्हाला काय देवीनेच लावलं का? अजून पुरण करायचं आई कुठे गेली? ये, पुरण. जरा तू ये. आता बोडण पूर्ण होत आहे. देवीला आता खीर आणि पुरण शेवटचा नैवेद्य दाखवला जातो. ताई, हे घे. हे ताई, हे घे. हे घे. आणि आता खीर. आता गरम पाण्याने धुवा. हे बघ गौरी गरम पाण्याने धुवा. त्यांच्याकडे ठेवलंय. आता सगळ्यांच्या कपाळाला जेवढी जी आहे खरे कंपनी त्यांना सगळ्यांना अंगारा लावा. आधी सवाष्णी घातली जाते.
तांदूळ पाणी घाल. तांदूळ तिकडे आहे त्याच्यात. आता पुसा. आणि मकराने पुसा. असं खाली नको. खाली नको हातात हातातच ठेवा देवी. वाटी तिथे घ्या ते बसलं आहे पण छोटंसं. देवीच्या तोंडाला नैवेद्य म्हणून साखर लावली जाते आणि आता अशा रीतीने हे बोडण आमचं संपन्न झालेलं आहे. हा महाप्रसाद आहे. वरण भात, श्रीखंड, पोळी, मटकीची उसळ, वडे गारगे हे खास याच्यासाठी केले जातात. खीर आहे, पुरण आहे, कोशिंबीर असा हा पंचपक्वान्नांचा बेत आहे. आता सवाष्णी आणि कुमारिका या भोजनाला बसणार आहेत आणि आता समाराधन बोडणाचा महाप्रसाद घेत आहेत सवाष्णी आणि कुवारड्या. द्या मालिकेत. दक्षिणा प्रदान करणं चालू आहे. काकू श्रीखंड हवाय श्रीखंड. हे होतं बोडण. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो नेहमीच सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.